नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वर्ष 2016-17 मध्ये विकास दर 7 ते 7.5% दरम्यान तर वित्तीय तूट 3.9% राहणार. आर्थिक सर्वेक्षण अहवाल. जागतिक स्तरावर आर्थिक आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र आशादायी. सर्वेक्षण अहवालाचा निष्कर्ष. आर्थिक सर्वेक्षण अहवालाचे शेअर बाजारावर सकारात्मक पडसाद. निर्देशांक सावरला. संरक्षणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सियाचीन प्रदेशातून लष्कर हटवणार नाही. संरक्षण मंत्र्यांची लोकसभेत माहिती. देशभरातल्या प्रमुख जलाशयांमध्ये सरासरी केवळ 32% जलसाठा शिल्लक. केंद्र सरकारची माहिती. गिरगाव इथं महाराष्ट्र रजनी कार्यक्रमातल्या आग प्रकरणी विस्क्राफ्ट कंपनीविरोधात गुन्हा दाखल. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 50व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमातून आदरांजली. पाहूया सविस्तर वृत्त. आगामी वित्तीय वर्ष 2016-17 मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर 7 ते 7.5% दरम्यान राहील असा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. वित्तीय वर्ष 2015-16 साठीचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत सादर केला. चालू आर्थिक वर्षात हा दर 7.6% असेल. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 3.9% नियंत्रणात राहील. ही वित्तीय तूट कमी करण्याचं उद्दिष्ट गाठणं शक्य आहे असंही अहवालात म्हटलं आहे. येत्या 2 वर्षात देशाचा विकास दर 8% पोहोचू शकेल असा विश्वासही अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असल्यानं भारतासाठी आव्हानात्मक स्थिती असली तरी देशाची अर्थव्यवस्था सध्या आशादायी असल्याचं अहवालात म्हटलं आहे. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती अधिक बिकट झाली तर त्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसू शकतो असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे. देशांतर्गत बाबीत यंदा मोसमी पाऊस वेळेवर आणि उत्तम होणं तसंच 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे जनतेची खरेदी क्षमता वाढल्यास अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होईल असं या अहवालात म्हटलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची तसंच कॉर्पोरेट समूहांची ढासळती स्थिती हा विकासातला महत्त्वाचा अडथळा असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. सरकारनं केलेल्या वित्तीय सुधारणांच्या आधारे औद्योगिक, कॉर्पोरेट आणि पायाभूत क्षेत्रानं उत्तम कामगिरी करावी अशी अपेक्षा अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात भारतीय रेल्वे, बंदरं, नागरी हवाई वाहतूक, दूरसंवाद या क्षेत्रांमध्ये वाढ झाली आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात निर्देशांकानं आज उसळी घेतली. बाजार बंद होताना निर्देशांकात 178 अंकांची वाढ होऊन तो 23,154.30 अंकांवर स्थिरावला. यामुळे गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला लगाम बसला. चालू आर्थिक वर्षात विकास दरात 7.5% वाढ होण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. याचा परिणाम आज निर्देशांकावर दिसून आला. चालू आठवड्यात निर्देशांकात 555 अंकांची घसरण झाली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही आज 59.15 अंकांची वाढ झाली आणि तो 7,029.75 अंकावर बंद झाला. सियाचीन संरक्षणदृष्ट्या अतिशय संवेदनशील प्रदेश असल्यानं तिथून लष्कराला हटवणं शक्य नसून तिथे जवान नसतील तर धोका पोहोचू शकतो असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केलं. ते आज लोकसभेत बोलत होते. माजी सैनिकांच्या निवृत्ती वेतनाचा समावेश अर्थसंकल्पात केला जात नाही. तसा तो केला तर सकल राष्ट्रीय उत्पादनात 2.2% वाढ दिसेल असंही पर्रिकर म्हणाले. जेएनयू प्रकरणी उत्तर देताना मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी महिषासूर आणि दुर्गा देवीविषयी वाचलेल्या पत्रकावर आज राज्यसभेत विरोधकांनी आक्षेप घेतला. हे पत्रक वाचल्यानं जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात असं सांगत स्मृती इराणींनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसनं आज राज्यसभेत केली. मात्र लोकसभेतल्या आपल्या वक्तव्यावर विरोधकांनी पुरावे मागितल्यानं आपण जेएनयूमधल्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध केलेलं हे पत्रक वाचल्याचं स्पष्टीकरण इराणी यांनी दिलं. हैदराबादच्या विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगावर दलित व्यक्तीची नेमणूक करावी ही आपली मागणी सरकारनं अद्याप मंजूर केली नाही. सरकार या संदर्भात गंभीर नसल्याचं सिद्ध होतं असा आरोप सपाच्या खासदार मायावती यांनी केला. स्मृती इराणी यांनी या संदर्भात दिलेल्या उत्तरानं आपलं स्पष्टीकरण झालं नसल्याचंही त्यांनी राज्यसभेत सांगितलं. दरम्यान जेएनयू आणि रोहित वेमुला मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाज आधी 2:30 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. देशभरातल्या 91 प्रमुख जलाशयांमध्ये सरासरी केवळ 32% जलसाठा शिल्लक आहे अशी माहिती केंद्रीय जलसंधारण मंत्रालयानं दिली आहे. 25 फेब्रुवारीपर्यंतच्या सर्वेक्षणानुसार प्रमुख जलाशयांमध्ये 51.2 अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत यापेक्षा 23% अधिक जलसाठा उपलब्ध होता. महाराष्ट्रासह 15 राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे.
हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि त्रिपुरा इथं सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा शिल्लक असल्याचं मंत्रालयानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पाहूया राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहाअंतर्गत गिरगाव चौपाटी इथं महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात अचानक आग लागल्याप्रकरणी विस्क्राफ्ट कंपनीविरुद्ध बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेक इन इंडिया महत्वाकांक्षी उपक्रमासाठी देशविदेशातल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सुरू असतानाच व्यासपीठाच्या पुढच्या भागात आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 14 बंबांनी ही आग एका तासाच्या आत आटोक्यात आणली होती. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. या आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. भारतात पठाणकोट हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाकरता पाकिस्ताननं 5 सदस्यांच्या संयुक्त तपास पथकाची नेमणूक केली आहे. भारत सरकारनं परवानगी दिली तर हे पथक पुढच्या महिन्यात पठाणकोटला भेट देऊन पुरावे गोळा करण्याची शक्यता आहे. या पथकात पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि संरक्षण विभागातल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान पाकिस्ताननं F-16 विमानं देण्याचा व्यवहार रद्द करावा अशी मागणी अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीचे सिनेट सदस्य रँड पॉल यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी अमेरिकेच्या संसदेत प्रस्ताव मांडला आहे. पाकिस्ताननं इतर युद्धसामग्री आणि संरक्षण उपकरणं विकू नयेत असंही पॉल यांनी म्हटलं आहे. चाइल्ड पॉर्नोग्राफीवर असलेल्या बंदीची अंमलबजावणी कशा पद्धतीने करता येईल याचा विचार केंद्रानं करावा आणि विविध उपाय योजावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. निष्पाप मुलांचं बिभत्स अश्लील प्रदर्शन करणं अतिशय वेदनादायक आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असंही न्यायालयानं म्हटलं आहे. चाइल्ड पॉर्नोग्राफीला आळा घालण्यासाठी करायच्या उपाययोजनांविषयी केंद्रानं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि शिवकीर्ती सिंग यांच्या खंडपीठानं आज दिले. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर फसवणुकीचा आरोप करत काँग्रेसनं तावडे यांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी केली आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही मागणी केली. विनोद तावडे 6 कंपन्यांच्या संचालक पदावर असून कंपनी कायद्यानुसार नफा मिळवणाऱ्या व्यावसायिक कंपन्यांमध्ये मानद संचालक नसतात. तसंच ते बॅलन्स शीटवर स्वाक्षरी करू शकत नाहीत असंही त्यांनी सांगितलं. तरुण भारत म्हणजे श्री मल्टीमीडिया व्हिजन लिमिटेड कंपनीत भाजपानं 25 लाख रुपये गेल्या 15 वर्ष व्यापारी गुंतवणूक म्हणून ठेवले आहेत. हा मोठा घोटाळा असून या कंपनीत नितीन गडकरी आणि तावडे संचालक आहेत असा आरोप काँग्रेसनं केला होता. या तावडे यांनी स्पष्टीकरण देत मानद संचालक असल्याचं सांगितलं होतं. नियमानुसार मंत्री झाल्यावर 60 दिवसांच्या संचालक पदावर असल्यास राजीनामा देणं बंधनकारक असल्याचं निरुपम यांनी सांगितलं. या दोघांनी फसवणूक केली असून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी गडकरी आणि तावडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विखे पाटील आणि निरुपम यांनी या वार्ताहर परिषदेत केली. स्वातंत्र्य सैनिक आणि प्रतिभावंत साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज 50वी पुण्यतिथी. देशाच्या क्रांतिकारक चळवळीमध्ये सावरकरांनी मोलाचं योगदान दिलं. भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे ते प्रणेते होते. त्यांचे सुधारक विचार आजच्या काळातही प्रेरणादायी आहेत. विनायक दामोदर सावरकर मारता मारता मरेतो झुंजेन अशी भीष्म प्रतिज्ञा करून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आजन्म लढा दिला. आपल्या राष्ट्रभक्तीमुळे सावरकरांना अनेक गोष्टींना मुकावं लागलं. सावरकरांबद्दल आपण विचार करू लागतो तेव्हा अनेक रूप आपल्या डोळ्यासमोर तरळू लागतात. हाडाचे शिक्षक, थोर समाजसेवक, कवी, लेखक, नाटककार, सगळ्या धर्मांचे आणि इतिहासाचे अभ्यासक, हिंदुत्वाचे भाष्यकार, भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धीसाठी झटणारे आंदोलक, पट्टीचे राजकारणी, मुत्सद्दी, साम्राज्यवाद नष्ट करण्यात आखण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचे सूत्रधार, सशस्त्र क्रांतीचे अग्रदूत, 1857चं स्वातंत्र्य समर या पुस्तकाचं प्रकाशन होण्यापूर्वीच त्यावर 2 देशात बंदी घालण्यात आलेले लेखक, जॅक्सन वध प्रकरणात 2 जन्मठेपेंची म्हणजेच 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झालेले क्रांतिकारक, भारतीय राष्ट्रध्वजाची निर्मिती, किती सांगावं. त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचे पैलू दाखवणारी ही काही रूपं. आजही आपण अंदमानातल्या सेल्युलर जेलमध्ये गेलो तर तिथल्या कणाकणातून एकच घोष आपल्याला ऐकू येईल, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारील रूपू जगती असा कवण जन्मला.
सावरकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नागपूरमध्ये शंकरनगर चौकातल्या सावरकरांच्या पुतळ्याला नागपूरचे महापौर प्रवीण दटके आणि आमदार अनिल सोले यांनी आज पुष्पहार अर्पण केलं. तसंच हिंदू महासभा आणि संवेदना परिवार संस्थेच्या वतीनंही पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. जळगाव इथंही आज यानिमित्त स्वातंत्र्य चौकातल्या सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. जिल्हा वकील संघ आणि हिंदू महासभेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातल्या भोगूर या सावरकरांच्या मूळ गावी आज सावरकर पुण्यतिथीनिमित्त साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. सकाळी ग्रंथदिंडी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांनी या संमेलनाची सुरुवात झाली. भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या T20 सामन्यात श्रीलंकेला हरवून ही मालिका 3-0 अशी जिंकली. श्रीलंकेच्या महिला संघाने 20 षटकात अवघ्या 89 धावा केल्या. भारतानं 14 षटकात एक गडी गमावून लक्ष्य पूर्ण केलं. भारतातर्फे एकता बिश्त, अनुजा पाटील आणि दीप्ती शर्मा यांनी 4-4 बळी टिपले, तर भारतासाठी व्ही वनितानं 34 आणि स्मृती मंदानानं नाबाद 43 धावांची खेळी करून लक्ष्य सहजच गाठलं. या रणजी स्पर्धेतली बातमी. सौराष्ट्राला 1 डाव आणि 21 धावांनी नंबत मुंबईनं आज 41व्यांदा रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं. पुण्यात झालेल्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रनं पहिल्या डावात 235 धावा केल्या, तर मुंबईनं 371 धावा करत पहिल्या डावात 136 धावांची आघाडी घेतली. सौराष्ट्राच्या अर्पित वसावड्याच्या 77 धावा तसंच मंगळच्या 66 धावा वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. प्रत्युत्तरादाखल मुंबईच्या संघातल्या श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीनं तसंच सिद्धेश लाडच्या 88 धावांच्या खेळीमुळे मुंबईला 350 धावांचा आपला टप्पा ओलांडता आला. सौराष्ट्राला दुसऱ्या डावात चमक दाखवता आली नाही. त्यांचा डाव 115 धावांवरच आटोपला. त्यामुळे तिसऱ्याच दिवशी मुंबईनं हा विजय सहज संपादन केला. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. येत्या 36 तासात मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात उर्वरित राज्यातील हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 19. नागपूर 35-23, पुणे 35-14, औरंगाबाद 36-19, नाशिक 35-13, कोल्हापूर 35-20, रत्नागिरी 31-19, सोलापूर 39-22 आणि अमरावती कमाल 36, किमान 22. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वर्ष 2016-17 मध्ये विकास दर 7 ते 7.8% दरम्यान, तर वित्तीय तूट 3.9% राहणार. आर्थिक सर्वेक्षण अहवाल. जागतिक स्तरावर आर्थिक आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र आशादायी. सर्वेक्षण अहवालाचा निष्कर्ष. आर्थिक सर्वेक्षण अहवालाचे शेअर बाजारावर सकारात्मक पडसाद. निर्देशांक सावरला. संरक्षणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सियाचीन प्रदेशातून लष्कर हटवणार नाही. संरक्षण मंत्र्यांची लोकसभेत माहिती. देशभरातल्या प्रमुख जलाशयांमध्ये सरासरी केवळ 32% जलसाठा शिल्लक. केंद्र सरकारची माहिती. गिरगाव इथं महाराष्ट्र रजनी कार्यक्रमातल्या आग प्रकरणी विझक्राफ्ट कंपनीविरोधात गुन्हा दाखल. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 50व्या स्मृती दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमातून आदरांजली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. उन्हाळा अजून सुरू झाला नसला तरी पाणी कपातीमुळे पाणी टंचाईच्या झळा मात्र आतापासूनच बसू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचा नियोजनपूर्वक वापर करून या समस्येचा कसा सामना करता येईल याविषयी चर्चा करण्याकरता पाणी हक्क समिती मुंबईचे कार्यकर्ते अविनाश कदम यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.